सांगताना आनंद होतो की मी ज्या पद्धतीने 5 वर्ष की 5 वर्षाचा हिशोब या माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेला, मतदार बांधवांना, भगिनींना देण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने आज महायुती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि महायुतीचे सर्व सन्माननीय सदस्य मंत्रीगण यांनी 2.5 वर्षामध्ये काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना, बांधवांना आणि मतदार राजांना या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा हा रिपोर्ट कार्ड आहे की आम्ही ह्या 2.5 वर्षामध्ये काय केलं हे सांगण्याचं धाडस मला वाटतं महायुतीच्या आमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी केलं। त्याबद्दल मी पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीने माननीय मुख्य महायुतीचे सर्व सन्माननीय मंत्रीगण यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने मी माझ्या प्रत्येक विषयामध्ये नेहमी सांगतो की आज या संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या 50 वर्षात ठीक आहे, आपल्या आपल्या पद्धतीने त्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या सरकारने निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये कामं केली असतील, परंतु ह्या 2.5 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात आजपर्यंत एकाही मुख्यमंत्रींनी जे निर्णय घेतलेले नाहीत असे धाडसी निर्णय या आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने या ठिकाणी घेतले हे सांगताना मला आनंद होतोय। आज जर का तुम्ही पाहिलं तर एक घटक नाही, या महाराष्ट्रातले जेवढेही 12 बलोतीदार घटक असतील, 12 बलोतीदार असतील, या प्रत्येक समाजाला महामंडळ देण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने आपल्या राज्य सरकारने, युतीच्या सरकारने घेतला। आज जर तुम्ही पाहिलं तर नारी शक्तीचा सन्मान करण्याचा जो काही निर्णय आपल्या या युतीच्या सरकारने घेतला, अगदी जन्माला आल्यापासून तर आमच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची सगळी सुविधा देण्याचा प्रयत्न आपल्या युतीच्या सरकारने केला। मुलगी जन्माला आली की तिचे 8,000 रुपये पडतात, ती अंगणवाडीत गेली की 5,000 रुपये पडतात आणि 18 वर्षाची झाली की ती लखपती होते, तिच्या अकाउंटवर 1,01,000 रुपये पडतात। 18 वर्षाच्या नंतर तिला जर का शिकायचं आहे, अनेक आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांची शिकायची इच्छा आहे। माझी आता एका फार्मसी कॉलेजला मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये सहज चर्चा करताना आमच्या त्या संस्था चालकाने सांगितलं की आज एका विद्यार्थिनीची फी ही 80,000 रुपये आहे आणि अशा अनेक विद्यार्थिनींनी आज माझ्याकडे ॲडमिशन घेतली, त्यांना रुपयासुद्धा शुल्क या ठिकाणी लागलेलं नाही। याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत जर का विद्यार्थिनीला शिकायचं असेल तर तिच्या आई वडिलांची परिस्थितीचा पहिल्यांदा तिला तपास करावा लागेल, पण आज माझ्या लाडक्या बहिणीला, त्या विद्यार्थिनीला जर का इच्छा असेल तर तिला परिस्थितीचा आता विचार करण्याची आवश्यकता नाही, ती डायरेक्ट जी इच्छा असेल ते शिक्षण घेऊ शकते। एवढा मोठा धाडसी निर्णय आपल्या या युतीच्या सरकारने केला। ती 21 वर्षाची झाली की ती या माननीय मुख्यमंत्री महोदयांची लाडकी बहीण बनते। 21 वर्षापासून तर वयाच्या 65व्या वर्षापर्यंत 1,500 रुपये तिच्या अकाउंटवर येत आहे। लोक विरोधक अशा पद्धतीने सांगत होते की हे फक्त इलेक्शनचा जुमला आहे, पण माझ्या या लाडक्या सरकारने, आपल्या या युतीच्या सरकारने यांच्या नाकावर टिचून आचारसंहिता लागायच्या आत नोव्हेंबर एंडचा सुद्धा पैसा आपल्या या युतीच्या सरकारने आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर टाकला। तिचा वयाच्या 60-65 वर्षाची झाली की संजय गांधी आणि श्रावणबाळची योजना आमच्याकडे आहे, म्हणजे ती शेवटच्या प्रवासापर्यंत ती योजना आपली लागू आहे। याच्यावर थांबले नाही तर प्रत्येक या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला जी खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे ती म्हणजे सिलेंडरची। प्रत्येक वर्षी प्रत्येक कुटुंबामध्ये 3 सिलेंडर देण्याचा निर्णय आपल्या युतीच्या सरकारने घेतला। एवढ्यावर थांबले नाही तर आपण
अनेक गोरगरीब कुटुंबांना त्यांनाही वाटतं की रामाच्या दर्शनासाठी मी देखील अयोध्येला जावं, महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मी देखील कोल्हापूरला जावं, परंतु आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून माझे गोरगरीब कुटुंब हे अयोध्या किंवा तीर्थक्षेत्राला जाऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक कुटुंबाला 30,000 रुपये तीर्थक्षेत्रासाठी या ठिकाणी जाहीर केले. जळगाव जिल्ह्याचा जर का आपण विचार केला तर मागच्या आठवड्याला 1,000 आमच्या माता भगिनी ह्या अयोध्येला गेल्या. मी आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की मी अनेक आमच्या आजींनी त्यांचं स्टेटमेंट जर का आपण पाहिलं तर अशी आता माझा एक मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये एक आजी आली. ती सहज बोलताना बोलली की मला माझ्या आई वडिलांच्या काळात मला अयोध्येला जाता आलं नाही, माझ्या सासू सासऱ्याच्या काळात मला अयोध्येला जाता आलं नाही, पण माझ्या लाडका दादा एकनाथ शिंदे साहेबांनी मला अयोध्येला पाठवलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. अशा कौतुक करणारे अनेक कुटुंब आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि म्हणून मी निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या या महायुतीचे माझ्या मतदारसंघाकडून मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की खऱ्या अर्थाने आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये 1,500 रुपये महिना कदाचित चालू केलेला असेल, पण खऱ्या अर्थाने जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंतचा खरा सन्मान जर कोणी केला असेल आमच्या नारी शक्तीचा तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने केला. मग याच्यानंतर अनेक विरोधक बोलायला लागले की आज नारीचा सन्मान केला, लाडकी बहिणीला तुम्ही पैसा देताय, मग लाडक्या भावाचं काय? पण त्यांना पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या लाडक्या भावाचा सन्मान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला. त्यांनी पाहिलं की या संपूर्ण राज्यामध्ये अनेक बेरोजगार की जो ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, अनेक प्रकारची डिप्लोमा डिग्री त्यांनी घेतलेली आहे, परंतु तो बेरोजगार म्हणून फिरतोय. मला आज सांगताना अभिमान वाटतो की या राज्यातल्या 10 लाख तरुणांना 6,000 आणि 10,000 रुपये महिन्याप्रमाणे 6 महिन्याची इंटर्नशिप त्यांना दिली. मला खात्री आहे की ह्या 2 योजना जर का आपल्याला कायमस्वरूपी टिकवायच्या असतील, एक नारी शक्तीचा सन्मान आणि दुसरा ह्या युवा तरुणांना दिलेला रोजगार, हा जर का आपल्याला कायमस्वरूपी टिकवायचा असेल, किंबहुना याच्यात वाढ करायची असेल, 6 महिन्याकरता दिलेली इंटर्नशिप आपल्याला जर का परमनंट करायची असेल, तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि युतीच्या सरकारशिवाय आपल्याला या महाराष्ट्राला पर्याय नाही. म्हणून मी निश्चितपणे राज्य सरकारचे मनापासून आभार मानत असताना ज्या काही अशा अनेक गोष्टी आपल्या या सरकारने केल्या, मग सांगितलं गेलं की आमच्या शेतकरी बांधवांसाठी काय केलं. आणि या शेतकरी बांधवांना एक ऐतिहासिक निर्णय घेतला. एक ऐतिहासिक निर्णय असा घेतला की आतापर्यंत कुठल्याही सरकारने या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं नव्हतं, पण माझ्या या युतीच्या सरकारने राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांची 100% वीज बिल माफ केली. नुसती वीज बिल माफ केलं नाही तर भविष्यात त्यांना एजी पंपाचं वीजच येणार नाही, बिलच येणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. आज बऱ्याचदा असं होतं की तुम्ही पूर्ण मतदारसंघात फिरल्यानंतर अनेक आमचे शेतकरी बांधव आहेत की त्याला रात्री बेरात्री शेतात जावं लागतं, लाईट जी आहे ती हुलचुका देते आहे, आणि म्हणून नेमकं काय केलं पाहिजे. तर आज मला सांगताना आनंद होतो की या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना सोलरच्या पंपासाठी तब्बल 90% सबसिडी देणारं हे राज्यातलं पहिलं सरकार असेल की 7.5 हाऊस पॉवरचा पंप जर का लावायचा असेल, त्याची किंमत जर का 4,40,000 रुपये असेल, तर तुम्ही फक्त 10% 40,000 रुपये भरा आणि 100% सोलर पंप लावा. रात्री तुम्हाला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. अशा पद्धतीचं नियोजन दिवसा वीज देण्याच्या संदर्भामध्ये केलं. आज जर का तुम्ही पाहिलं तर पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये जवळपास 100 करोड रुपयाच्या पुढे पीक विमा आमच्या शेतकरी बांधवांना ऐन दिवाळीच्या काळामध्ये मिळाला. हा 100 करोड रुपये एका मतदारसंघात एकेका तालुक्यात का मिळाला, याचं कारण असं आहे की अनेक वर्षापासून आमचा शेतकरी बांधव पीक विमा काढत होता, परंतु अनेकदा असं व्हायचं की त्याचं नुकसान झालं, त्यावेळेस तो काढत नव्हता. जेव्हा नुकसान झालं
झालं नाही तेव्हा काढायचा. त्याच्यामुळे अनेकदा शेतकरी हा संभ्रमात असायचा की कशा करता 5-10 हजार रुपये मी टाकून आणि पीक विमा घेऊ. त्याच्यामुळे तो विमापासून लांब राहायचा. परंतु आपल्या या युतीच्या सरकारने या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा पहिल्यांदा निर्णय घेतला की त्यांनी 100% शेतकऱ्यांच्या पीक विम्याची फी ही स्वतः राज्य सरकारने भरली आणि 1 रुपया नाममात्र फक्त त्या शेतकरी बांधवांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जायला पाहिजे म्हणून 1 रुपया फी मला असं वाटतं की फक्त या ठिकाणी घेतली. आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक आमचे 12 बलुतेदार समाज आहे की त्या समाजाने महामंडळ पाहिजे अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली. नुसती इच्छा व्यक्त केली नाही तर खऱ्या अर्थाने त्याला सत्यात उतरवण्याचं काम आपल्या या युतीच्या सरकारने केलं. या महाराष्ट्रातले 100% समाज यांच्याकरता आता महामंडळाची स्थापना करून प्रत्येक महामंडळाकरता मला वाटतं आर्थिक तरतूद सुद्धा त्या ठिकाणी केली गेलेली आहे. याच्या बरोबर असे अनेक विषय मला या ठिकाणी सांगता येतील की आपल्या या राज्य सरकारने आपल्या या युतीच्या सरकारने या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय काय केलं. मला असं वाटतं की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकमेव पहिला मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असेल की त्यांनी या महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांसाठी 10% आरक्षण देऊन या महाराष्ट्रातल्या कुठल्याही ओबीसी बांधवांना धक्का न लावता 10% आरक्षण तर दिलंच, ते हायकोर्टापर्यंत सुद्धा टिकवलेलं आहे. ते सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकेल याच्याकरता 100% काळजी घेण्याचं काम मला असं वाटतं की आपलं हे राज्य सरकार आणि माननीय मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी करतायत. असे अनेक विकास कामं हे मी फक्त पूर्ण महाराष्ट्रातले सांगितले. तुम्ही जर पाहिलं तर माझा अनेकदा मी या ठिकाणी काम केलं. मी 2-3 हजार कोटी रुपयाचा लेखाजोखा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिला. पण बांधवांनो, हे काम कसं करायचं असतं किंवा जर का सरकारची दानत असेल तर कुठपर्यंत पैसा मिळू शकतो याचं उत्तम उदाहरण मी आपल्याला सांगेन की सकाळी 14 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता न्यूज आली की आज 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. मी ती पाहिलं आणि ती निवडणूक आयोगाची प्रेस पाहिल्यानंतर मी माझ्या पीएला सांगितलं की आपल्याला आज फास्ट केलं पाहिजे. शेवटची ओव्हर आहे, आणखी काही दणका लागतो का, आणखी एखादी सिक्सर आपल्याला मारता येतो का, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. बांधवांनो, तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की आज 14 ऑक्टोबरला मी 11-12 वाजता मंत्रालयात गेलो आणि त्या मंत्रालयातून शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला 10 करोड रुपयाचा सिक्स मी त्या ठिकाणी मारला. त्याच्यामध्ये 5 करोड रुपये या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी वारकरी भवन मी मंजूर केलं आणि 5 करोड रुपये पाचोरा नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आपण या ठिकाणी मंजूर केली. म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत सुद्धा आपलं हे सरकार या राज्यातल्या तमाम जनतेला देण्यासाठी होतं. त्याच्यामुळे असे अनेक ऐतिहासिक निर्णय आपल्या या राज्य सरकारने घेतलेले आहेत आणि म्हणून मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या आपल्या मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या माध्यमातून या राज्याचे युतीच्या सरकारचे माननीय मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री आणि सर्वच माननीय मंत्रिमंडळ यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो की ही जनता वाट पाहते आहे. ही जनता, हे जनतेने हातात घेतलेलं हे इलेक्शन आहे आणि खास करून माझ्या माता भगिनींनी हातात घेतलेलं हे इलेक्शन आहे. मी तुम्हाला या निमित्तानं उदाहरण देईल की मी एका गावाला माझी सभा होती आणि त्या सभेमध्ये मी या सगळ्या नारी शक्तीचा सन्मान माझ्या सरकारने कसा केला हे उदाहरण देत असताना माझ्या व्यासपीठाच्या समोर म्हणजे पहिले कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व पक्षीय लोक, संपूर्ण गावातल्या माता भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी होते. ते कीर्तन आटोपल्यानंतर माझी सभा होती. त्याच्यामुळे जे सगळे आलेले होते ते ॲज इट इज त्या सभेसाठी थांबले आणि मी माझं भाषण चालू केलं. तेव्हा मी नारी शक्तीचा प्रवास सगळा माझ्या सरकारने कसा दिला हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी हे सांगत असताना
एका विरोधी पक्षाचा व्यक्ती त्या ठिकाणी उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, म्हणजे तो उभा राहिल्यावर तर माझे व्यासपीठावरचे पदाधिकारी म्हटले तू बैस खाली. त्यांना वाटलं की हा काहीतरी वेगळं सांगेल, पण मीच म्हटलं की अजून काय वेगळं विचारेल, जगाच्या पलीकडे थोडंच काही विचारणार आहे, तू विचार. मी त्यांना उभं केलं. बांधवांनो, त्यांनी सांगितलं की आप्पा, मी एका विशिष्ट पक्षाचा आहे, मी एका पक्षाचा, विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे. तुम्ही जे सांगताय ते 100% बरोबर आहे. मी त्यांना सांगत होतो की आता महाराष्ट्रातल्या माता भगिनींची अशी मानसिकता झाली आहे की ते स्वतःच्या नवऱ्याचं सुद्धा ऐकणार नाहीत. एवढं प्रेम आपल्या लाडक्या भावावर माननीय मुख्यमंत्री महोदयांवर करताय. त्यांनी तेच सांगितलं की आप्पा, माझी परिस्थिती तशी झाली. मी माझ्या मिसेसला सांगितलं की आपण ह्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आपल्याला इकडे मतदान करावं लागणार आहे. पण त्या ताईंनी सांगितलं, ती पण तिथंच बसलेली होती ती ताई, त्या ताईंनी सांगितलं की तुला पटेल ते कर, मी माझ्या एकनाथ शिंदे साहेबासारख्या भावाला आणि किशोर अप्पाला कदापि सोडणार नाही, तुला पटेल तिकडे जाय. अशा पद्धतीचं वक्तव्य माझ्या समक्ष आपल्याच मतदारसंघातल्या एका गावामध्ये त्या ठिकाणी केलं गेलं. उदाहरणार्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे की या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींची मानसिकता त्या पद्धतीने झालेली आहे. कारण विरोधक अनेक वेळा टीका टिप्पणी करतात की 1500 रुपये याची किंमत काय आहे, 1500 रुपयात काय येतं. परंतु आपल्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो, आज तळागाळात राहणारी जी आमची माता भगिनी आहे, तिला खऱ्या अर्थाने त्या 1500 रुपयाची किंमत आहे. आपला पहिलाच हप्ता 3000 रुपयाचा पडला. आमच्या मुंबईच्या दादरची एक भगिनीची क्लिप मी ऐकली. त्या भगिनीनी 3000 रुपये गणपतीच्या काळामध्ये तिने घुंगरू आणले आणि त्या 3000 रुपयाचे तिने गणपतीच्या पिरियडमध्ये 10,000 रुपये केले. मला वाटतं जगाच्या पाठीवर असा कुठलाही व्यवसाय नसेल की एखाद्या 3000 रुपयाच्या वस्तूचे ती 3 पट म्हणजे 10,000 रुपये करते. तिला त्याची किंमत आहे की ह्या 3000 रुपयाची काय किंमत आहे. म्हणून अनेक विरोधकांची पायाखालची वाळू आता घसरायला लागलेली आहे. पण मी जे सांगितलं की आज हे सगळे जे काय सांगतायत की बाबा आम्ही आलो तर 3000 देऊ, 2000 देऊ, आणि यांची जर का नैतिकता असती तर ह्या माता भगिनींची योजना बंद पडावी म्हणून हे कदाचित हायकोर्टात गेले नसते. असे चित्र आपल्याला सगळ्या योजनांमध्ये पाहायला मिळेल. पण माझी आपल्या माध्यमातून या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी आणि बांधवांना हे फक्त मी जनरल योजना सांगितल्या. मी काय केलं हे तर तुमच्याशी बोललो नाही, कारण हा विषय सगळा महाराष्ट्राचा आहे. आज जर का तुम्ही पाहिलं तर मला वाटतं असा एकही घटक आता शिल्लक राहिलेला नाही. पहिल्यांदा अशी परिस्थिती व्हायची की कोतवालला लोक कोतवाल पद घ्यायला पुढे यायचे नाही. पण आज इतकी बेकारी माजलेली आहे, इतके बेरोजगार आपल्याला गावागावात सापडत आहे. तर मी परवा 8 दिवसापूर्वी कोतवालांची मीटिंग घेतली आणि त्या कोतवालांच्या मीटिंग मध्ये जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर त्या मीटिंग मध्ये 70% तरुण हे ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट मुलं कोतवाल झालेले होते. बांधवांनो, त्यांच्या मनामध्ये इतका आनंद होता की आपल्या या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट मुलांना साजेल अशा पद्धतीचं मानधन केलं. 15,000 रुपयाचं मानधन, की 3000 वरून डायरेक्ट 15,000 रुपये मानधन आमच्या कोतवाल बांधवांना केलं. या महाराष्ट्रातले तमाम पोलीस पाटील ज्यांना 3000 रुपये मानधन होतं 5000 आलं, त्यांना असं अपेक्षित होतं की 1-2 आणखी वाढतील. पण सगळ्या पोलीस पाटलांना 15,000 रुपयाचं मानधन आपल्या या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलं. मग ते आमच्या अंगणवाडीच्या ताई असतील, आशा सेविका असतील, सगळे जेवढेही वर्ग असेल, ह्या प्रत्येकाला निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं मानधन देण्याचा प्रयत्न केला. मी 10 वर्ष आमदार होतो. प्रत्येक नागपूरचं अधिवेशन असेल किंवा मुंबईचं अधिवेशन असेल, त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये मला वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षक आंदोलन करताना दिसायचे. पण आज या महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बांधवांना अनेक ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या 100% मागण्या पूर्ण करण्याचं काम आपल्या या युतीच्या सरकारने केलं. अजून काही असेल मी या ठिकाणी सांगू शकतो. आज जर का पाहिलं तर मी वाटल्यास आपल्याला हे
आपल्या या युतीच्या सरकारने केलेल्या सगळ्या महत्त्वपूर्ण योजना मी या ठिकाणी आपल्याला देतो. हे सगळे रिपोर्ट कार्डच आपल्याला देतो. ज्या काही माझ्याकडून, कारण मी वाचून मला बोलता येत नाही, जे माझ्या डोक्यात होतं, जे मी पाहिलं ते मी तुम्हाला सांगितलं. अजून काही जर का राहिलेल्या असतील, अनेक योजना आहेत की त्या याच्यात आहे, मी आपल्याकडे देतो. ते जर का आपल्याला लेखी स्वरूपात टाकता आलं तर टाकावं. मी जय हिंद, जय महाराष्ट्र.